जा लवकर. हो देवांश. अंजली प्लीज तेवढी भाजी टाकली तिथे लक्ष दे ना प्लीज, जरा 2 मिनिटासाठी फक्त प्लीज. मी फ्रूट्स खाते सई. अंजली प्लीज अगं, नाही तर भाजी करपून जाईल. प्लीज तेवढं लक्ष दे, मी परत येते ना लगेच. हां फाईन. मी तुमच्या ना रूम मध्ये चेक करते, रूम मध्ये परत असेल. लवकर जे काय करायचं लवकर. आले 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 थांबा. रोजच्या जागेवर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. सई, अहो कुठे आहात? सापडली का बॅग? सई नाही ना, तिकडे पण नाहीये. मी इथेच ठेवली होती. अहो काय काय म्हणजे मला कळत नाही मी काय रिॲक्ट करू याच्यावर. देवा सॉरी, 2 मिनिटं द्या ना. मी अरे यार मीटिंग आहे ऑफिस मध्ये. अरे यार आजचाच दिवस का सई? काय बोलू मी आता तुम्हाला, मला सिरियसली कळत नाही. सापडली सापडली सापडली. इथे कोणी ठेवली होती? मी इथेच ठेवली. ठीक आहे, सोडा 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 सोडा. बरं आता बसा, मी नाश्ता घेऊन आले. नाही नाश्ता वगैरे काही नको. देवांश असं काय करताय? उशीर झालाय ऑलरेडी, आता काहीच नको. ठीक आहे ठीक आहे, तुमचा डबा घेऊन आले. थांबा आता, तसंच जाऊ. डबा कशाला? डबा आले आले. अंजली अगं भाजी करपायला लागली. अंजली पण सई सई नसेल तर ठीक आहे, सोडा, पण लवकर करा जे काही करायचंय. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आता, प्लीज. भाजी कर. अगं भाजी करपायला लागली. अगं करायचं सई, गॅस बारीक करायचा ना अंजली. शी तू बाजूला हो. बिचारीने कर प्लीज ग. अरे अरे वायफायला काय झालंय आता? आता रिपेअर कशी करणार? करेन मी माझ्या पद्धतीने. राहू शांत राहा. मला सई टिफिन झालाय का? प्लीज लवकर आणा, मला निघायचंय. देवांश झाला फक्त 1-2 मिनिटं फक्त. अरे यार काय चाललंय? आधी बॅग, आता टिफिन. हो हो झालं. हा शमिका. अरे कुठेस तू? अजून पोचला का नाहीयेस? नाही बस 1 मिनिटात घरून निघतोय मी आता. तू अजून निघाला नाहीयेस? देवांश अरे 9 वाजता मीटिंग आहे आपली. आय नो आय एम सो सॉरी, जरा गोंधळ झाला होता. मी बस निघतोय. मी लवकरात लवकर पोहोचतो, लवकरात लवकर. दिस इज सो अनप्रोफेशनल देवांश. मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही. लिसन मी बस. हॅलो हॅलो. हे घ्या दादा, 10 कपडे आहेत, लिहून ठेवा ना. किती वेळ लागतोय तुम्हाला? बॅग शोधायला एवढा वेळ, डबा करायला एवढा वेळ, किती उशीर होत आहे? काय चाललंय? का ओरडतोस? ओरडू नको तर काय करू? रोजचं ठरलेलं काम आहे ना, मग तसंच व्हायला काय प्रॉब्लेम आहे? आणि यांच्यामुळे तर शमिकाचं ऐकून घ्यायला लागतंय मला. हो जरा शांत हो. झालं डबा झाला. सॉरी जरा माझी गडबड झाली. डबा घ्या ना प्लीज. कसली गडबड? रोजचं काम आहे ना हे. अरे मला कळत नाही, जर आपल्याला जबाबदारी हँडलच होत नाही तर जबाबदारी घ्यायचीच कशाला? सिंपल आहे ना. देवा अरे तिच्यावर कशाला ओरडतोय? ती बिचारी सिरियसली बिचारी. यांच्यामुळे तर शमिकाचं ऐकून घ्यायला लागतंय मला. अरे रोजचं ठरलंय, जाऊ द्या, मला नाही बोलायचं. देवांश सॉरी, पण माझं राग अन्नावर काढू नका प्लीज. हा डबा घेऊन जा. मला डबा नकोय. फायनल बाय. देवांश नकोय मला. देवांश ओ माय गॉड, हे तर मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा पण खूप ऑसम झालंय. द ग्रेट हाऊसवाईफ काकूबाई सई. किती छान घर सांभाळतेस तू. इतनी खुशी भगवान जी मुझे आज तक नहीं हुई. शपथ काय मज्जा आली आज. देवांश काय ओरडलेत सईवर. सई तुम्हाला जमत नाही तर तुम्ही असं करता कशाला? जबाबदारी घेता का? गोड वा अंजली, काय स्मार्ट आहेस ग तू. सई बेबी
तुला ना असं पॅनिक मोड मध्ये बघितलं ना की मला मज्जाच येते. आणि आज तर डबल बोनस मिळालाय. तू पॅनिक पण झालीस आणि देवांशाने तुझी फाईट पण झाली. देवांश डायरेक्ट निघूनच गेले. गुड जॉब अंजली, गुड जॉब. ही न्यूज मॉमला सांगायला पाहिजे. मॉम तर अशी प्राऊड फील करेल ना. मॉम, आज मी इतका मोठा सीन क्रिएट केला ना, तू बिलीव्हच नाही करणार. मॉम, तुझा प्रॉब्लेम काय आहे? बघ, तुला माझ्याशी नीट बोलायचं असेल ना तेव्हाच तू फोन कर. तोपर्यंत मी तुला फोनच नाही करणार. ओके, बाय. सगळा मूड स्पॉइल केला. पण मॉमला कळत कसं नाहीये. मला जर या घरात परमनंट व्हायचं असेल तर त्या सईला आधी आउट करावं लागेल. त्यासाठी करते ना मी हे सगळं. कसं समजू हिला? सई, सई, बस झाला आता. किती वेळ अशी तोंड पाडून राहणार आहेस तू? चल, ये नाश्ता करायला. नाही आई, मला भूक नाहीये. अगं, भूक नसायला काय झालंय? एक तर सकाळी लवकर उठलीस आणि उठल्यापासून नुसतं कामच करतेस तू. पण काय उपयोग झाला त्याचा? हे पण काही न खाता पिताच निघून गेले ना. त्यात डबाही नाही घेऊन गेले. वरून शमिका मॅडमचं सगळं ऐकून घ्यावं लागलं ते वेगळंच. काल मोठ्या तोंडाने म्हणाले होते मी की सगळी तयारी करून ठेवेल. पण मला कुठे काय जमलं. एक काम धड जमलं नाहीये मला. एखादा माणूस सकाळी सकाळी कामाला जाताना किती प्रसन्न मनाने जातो आणि आज माझ्यामुळे ती चिडचिड करून निघून गेले. आई, मला ना कळत नाही आहे मी काय करू. माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय घडली? हे बरोबर बोलतेस तूच चुकलीस. सगळी चूक तुझीच आहे.